महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोगाचे अधिष्ठान असणाऱ्या भीमा नदीच्या तीरावरील पंढरपूर क्षेत्री आईवडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करते. नमस्कार. आजच्या या ज्ञानसत्रात विठ्ठल मूर्ती या विषयावरील व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी अनुश्री सुनील घिसाड मनपूर्वक स्वागत करते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय विद्या म्हणजेच इंडोलॉजीचा अभ्यास करताना समजलं की उपनिषदाच्या तत्त्वज्ञानानुसार ब्रह्मतत्व हे चराचरात आहे. पुढे पौराणिक कालखंडात तीर्थयात्रा, भजन, नामस्मरण ही भक्तीची मुख्य साधनं होती. मग प्रश्न पडतो की तरीही मूर्ती कशाला? कारण उपासकाच्या मनातला अमूर्त भाव त्याला हवे तसे साकारण्याचे एक माध्यम म्हणजे ते काळ्या पाषाणात कोरलेले शिल्प आहे. आणि विठ्ठल हे केवळ एक दैवत नाही, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. त्याच्या मूर्तीचे प्रत्येक अंग, प्रत्येक भाव अनेक वर्षांच्या इतिहासाची आणि तत्त्वज्ञानाची गाथा सांगतात. मग हा विठ्ठल म्हणजे नक्की कोण? कोणी म्हणतं की तो एक वीरगळ असावा, तर कोणी सांगतं की हम्पीच्या विठ्ठल मंदिरातून उठून तो इथे येऊन विटेवर ठाकला. नक्की या विठ्ठलाचे स्वरूप आहे तरी काय? त्याच्या मूर्तीची रचना, त्यामागील संकल्पना या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजे एका समृद्ध वारशाचा मागोवा घेणे आहे. आम्ही इंडॉलॉजीचे विद्यार्थी आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासाचे चाहते म्हणून विठ्ठलाच्या चिरंतर स्वरूपावर होणारे व्याख्यान खऱ्या अर्थाने एक अनमोल संधी मानतो. मुख्यतः आषाढात जेव्हा विठ्ठलाचे रूप, त्याचे अस्तित्व आपल्या मनात अधिक दृढ होते, तेव्हा त्याच्या मूर्तीशास्त्रावर चर्चा करणं हे खऱ्या अर्थाने औचित्यपूर्ण आहे. आणि आज या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्य या विषयावरचे एक चालते बोलते विद्यापीठ म्हणजेच आदरणीय दिगलूरकर सर. मी इंडी हेरिटेजचे संस्थापक आणि माझे मित्र इंडॉलॉजीचे वर्गमित्र श्री तुषार जोशीजी यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दिगलूरकर सरांचा सत्कार करावा. धन्यवाद तुषारजी. मी परत एकदा तुषारजींनाच विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. धन्यवाद अनुश्री. सर्वप्रथम तर आपण सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक आभार. काही जणांना बसायला जागा नाही, थोडी त्यांना असुविधा होते, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या माफी मागतो. ज्यांना बसायला जागा आम्ही देऊ शकलो नाही. खूप छान प्रतिसाद आला दिगलूरकर सरांच्या व्याख्यानाला, तो येणं अपेक्षितही होतं. आम्ही काही ॲडिशनल खुर्च्यांची व्यवस्था केली पण त्या देखील कमी पडत आहेत. हेच तुमचं दिगलूरकर सरांवरचं आणि मूर्तिशास्त्रावरचं प्रेम दर्शवतं असं मला वाटतं. खरं तर दिगलूरकर सरांचं नाव सर्वप्रथम मी ऐकलं ते 1987 साली. माझे वडील न्यायाधीश होते आणि त्यांचं औरंगाबाद, तेव्हाचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर इथे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून पोस्टिंग झालं. त्यांच्यासाठी हे पोस्टिंग खूप विशेष होतं कारण की त्यांचं जो लॉचा कोर्स होता, ज्याला आपण LLB म्हणतो, तो औरंगाबादहून किंवा छत्रपती संभाजीनगरहून झाला होता. आणि त्या काळामध्ये ते माझी आत्याजी म्हणजे त्यांची आत्या पद्मा जोशी तिच्यासोबत राहायचे, त्या देखील त्यावेळेला मराठवाडा विद्यापीठात होता. त्यांच्या माध्यमातून देगलूरकर सरांची आणि त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या नशिबाने त्यांना देगलूरकर सरांसोबत त्यांचा खूप सहवास मिळाला आणि त्यांच्यासोबत बऱ्याचदा वेरूळ, अजिंठा या ठिकाणी त्यांना जायची संधी मिळाली. झालं असं की जेव्हा आमचं पोस्टिंग छत्रपती संभाजीनगरला माझ्या वडिलांचं झालं, तेव्हा पहिले 6 महिने कमीत कमी आठवड्यातनं 3 ते 4 वेळा देगलूरकर सरांची आठवण माझे वडील घरात काढायचे. आणि त्यावेळेला देगलूरकर सरांचं काय काम आहे अशी थोडी कल्पना शालेय जीवनात आली. ज्या वेळेला माझ्या वडिलांसोबत वेरूळ पाहायला गेलो त्या काळामध्ये, मी तेव्हा 9वी, 10वी, 11वी, 12वी हा काळ होता सगळा, त्यावेळेला फक्त कैलासच पाहायचो आणि ते अर्ध पाहून परत यायचो कारण 4-5 तासानंतर थकून जायचो आणि माझ्या वडिलांची कॅपॅसिटी देगलूरकरांसोबत राहिल्यामुळे सांगण्याची काही संपायची नाही. तर आज
इंडी हेरिटेज नावाने एक उपक्रम आपण सुरू करतो आहे. मी खरं मूळचा PR कन्सल्टंट आहे. गेली 21-22 वर्ष PR फील्डमध्ये काम करतो आहे. पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्यापन केंद्रामध्ये मेंडॉलॉजीचा कोर्स केला. आमच्या मॅडम पुराणिक मॅडम देखील इथे आल्या आहेत, त्यांचंही स्वागत करतो. मला खूप आनंद होतो आहे सांगायला की चांगला कोर्स होता, चांगले शिक्षक आहेत हे माहिती होतं, पण नशिबाने आम्हाला खूप चांगले बॅचमेट्स देखील मिळाले. खूप सकारात्मक ऊर्जा देणारे आज खूप माझे बॅचमेट्स इथे उपस्थित आहेत. तुमच्यामुळे ते 2 वर्ष खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान झाले असं आवर्जून मला आज सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगावं असं वाटतं. आता इंडॉलॉजीचा कोर्स झाला, पण अजून रिझल्ट लागायचा आहे म्हणून झाला असं म्हणत नाही मी. काहीतरी या क्षेत्रात योगदान द्यावं असं मनात होतं आणि देगलूरकर सरांची वेळ घेतली आणि त्यांना भेटायला गेलो. आणि इंडी हेरिटेज या बॅनरखाली एक मास्टर क्लास नावाने उपक्रम राबवावा असं डोक्यात आलं आणि देगलूरकर सरांना विनंती केली की हा मास्टर क्लास तुमच्या लेक्चरनी सुरू व्हावा. वारीची वेळ आहे, विठ्ठलाविषयी चर्चा आहे. सरांचं विठ्ठल मूर्तीवर, अर्थात सगळ्याच मूर्तींवर खूप अभ्यास आहे, तर सरांनी विठ्ठल मूर्तीवर बोलावं, आपल्याला सगळ्यांना ते ऐकायला खूप आवडेल अशी विनंती देगलूरकर सरांना त्या प्रत्यक्ष भेटीत केली. इतकीच काय तर अजून काही विनंती केली ती तुमच्यासमोर सांगतो. या मास्टर क्लास उपक्रमाअंतर्गत जे पहिले 4 सेशन्स आहेत ते देगलूरकर सरांचेच व्हावेत अशी आपण सगळे त्यांना विनंती करूयात. मी तर केलीच आहे. त्यातला पहिला विषय आजचा आहे जो विठ्ठल मूर्तींवर आहे. पुढचा विषय सरांना, अर्थात आपण जो विनंती केली आहे तो गणपतीवरचा आहे, जो आपल्याला गणेशोत्सवाच्या थोडासा आधीच्या आठवड्यामध्ये जेव्हा सरांना वेळ असेल, त्यांची तब्येत जशी साथ देईल त्यानुसार आपण तो करूया. तिसरा विषय हा नवरात्राच्या वेळेला शक्ती या विषयावर आपण आपला मानस आहे की सरांचं लेक्चर व्हावं. आणि या मास्टर क्लासचं पहिल्या वर्षातलं जे कल्बिनेशन आहे ते सरांचं जे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे शिवमूर्तये नमः, तर शिवमूर्तींवरच्या व्याख्यानांनी या 4 मास्टर क्लासचं कल्बिनेशन व्हावं असा आपला मानस आहे. आणि मला खूप आनंद आहे की देगलूरकर सरांनी विनंतीला मान देऊन आज विठ्ठल मूर्तीच्या व्याख्यानाला ते आले आणि आपण सर्व आज ऐकणार आहोत. इंडी हेरिटेजचा दुसरा एक उपक्रम काय असेल ते थोडक्यात सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जसा मास्टर क्लास आहे आणि यावर्षी आपली इच्छा आहे की सरांचे 4 लेक्चरच्या विषयांवर व्हावेत, तसंच एक डायलॉग नावाचा एक उपक्रम आपण सुरू करतो आहे ज्यामध्ये इंडॉलॉजीशी संबंधित बऱ्याच लोकांनी रिसर्च केलेला आहे. त्यातला काही जणांचा रिसर्चचा कॉमन मॅनला रिलेट होऊ शकेल किंवा त्याला समजू शकेल असा आहे. तर त्या रिसर्चर्सचा ती जी काही रिसर्च आहे जी कॉमन मॅनला थोडी रिलेट होणं शक्य आहे ती या काही लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या लोकांसमोर आणायचा आपली इच्छा आहे किंवा तशी आपली योजना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडी हेरिटेज प्रामुख्याने जे काही करेल ते थेट संवादातनं करेल. आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यूट्यूब लिंक आहे, काय ऑनलाईन व्याख्यान आहे, ते पाहिजे ते सुरू राहील. पण इंडी हेरिटेजचा मात्र जो काही आपला फोकस असेल तो कायम आज जसा आपण थेट संवाद किंवा थेट आपण देगलूरकर सरांना ऐकतो आहे याच्यावरच फोकस असेल. अर्थात त्याचं रेकॉर्डिंग करून इन द ड्यू कोर्स ऑफ टाईम ते यूट्यूबवर येईल कधीतरी, पण फोकस मात्र डिजिटल व्याख्यानं न करता थेट व्याख्यानं करणं, तज्ज्ञांशी थेट आपल्याला संवाद साधता यावर असेल. आणि त्याची सुरुवात आज देगलूरकर सरांच्या आशीर्वादानं होतं. याचा मला खरंच खूप अभिमान आहे. माझ्या वडिलांचं 2009 साली निधन झालं. आज जिथे कुठे असतील माझे वडील, त्यांना नक्की आनंद होईल की मी काहीतरी या क्षेत्रामध्ये योगदान द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि तो पण देगलूरकर सरांच्या आशीर्वादाने. माझे 2 शब्द संपवतो आणि आपण देगलूरकर सरांचं व्याख्यान सगळेच ऐकूया. मी अनुशीला म्हणतो पुढची सूत्र तिने हातात घ्यावी. धन्यवाद तुषारजी. व्याख्यानाकडे वळण्यापूर्वी मी देगलूरकर सरांचा संक्षिप्त परिचय देऊ इच्छिते. इतिहास, पुरातत्वविद्या व मंदिरशास्त्राचे गाढे अभ्यासक असणारे डॉक्टर गोरक्षनाथ देगलूरकर सर हे मूर्तिविज्ञानातील पितामह समजले जातात. इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या सरांनी डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपतिपद भूषवलेले आहे. डीलिटच्या 2 पदव्यांनी सन्मानित झालेल्या सरांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मूर्तिशास्त्र या विषयावरती प्रबंध सादर केलेले आहेत. तसेच जनसामान्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात व्याख्यानं दिलेली आहेत. मार्कंडी, खिद्रापूर, वेरूळ, घारापुरी या ठिकाणांची सविस्तर माहिती देणारी पुस्तकंसुद्धा सरांनी लिहिली आहेत. विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम, शिवमूर्तये नमः, अथातो बिंब जिज्ञासा अशी मूर्तिशास्त्रावर आधारित सरांची पुस्तकं आहेत. त्यांचे हे कार्य केवळ शैक्षणिक नसून आपल्या संस्कृतीच्या सखोल आकलनासाठी एक मैलाचा दगड आहे.
म्हणूनच सर्वसामान्यांना देवळाची ओळख करून देणाऱ्या मंदिर कसे पाहावे या पुस्तकाच्या आजवर 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अशा तपस्वी अभ्यासकाला नुकतीच सुप्रतिष्ठित टागोर राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. तर मंडळी, मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या केलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व व ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गोरक्षनाथ दिगलूरकर सर आज आपल्याला व्यक्ती म्हणून लाभणं हे आपलं भाग्य आहे. त्यांच्या वाणीतून विठ्ठल मूर्तीचे सौंदर्य व खोली अनुभवण्याची सुवर्ण संधी आज आपल्याला मिळाली आहे. मी विनंती करीन दिगलूरकर सरांना की त्यांनी या व्याख्यानाचा श्रीगणेशा करावा. तत्पूर्वी फक्त माझी एक विनंती आहे की ज्यांना समोर खाली बसल्याला चालणार असेल त्यांनी थोडंसं पुढे आलं तरी चालेल. ज्यांना जागा मिळाली नाही बसायला त्यांचं खरंच पुन्हा एकदा मी त्यांची माफी मागतो आणि आपण सर्व एवढा मोठ्या संख्येने याला तुमचे आभार मानतो. पण ज्यांना खाली बसायला चालणार आहे आणि दिगलूरकर सरांचं व्याख्यान ऐकायला आवडेल आणि ज्यांना खाली बसायची तयारी असेल त्यांनी थोडं पुढे आलं तरी चालेल. नाही, मी जोशी सरांच्या याला आणखी एक पुस्ती जोडू इच्छितो की जे आत्ता खुर्च्यांवर बसलेले आहेत पण त्यांना खाली बसलेलं चालेल, त्यांनीही खाली येऊन बसावं. म्हणजे मग बाकीच्या ज्यांना वर बसणं हे अधिक सोयीचं आहे त्यांना त्याच्यावर शक्यतो सिनियर सिटीजन्सला जर वर बसता आलं तर जेवढं शक्य आहे तेवढं ॲडजस्ट करा. नमस्कार. समचरण सरोजम स्वादनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कद्धरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. काम धाम संसार सोडून तुम्ही सगळे आज इथे आलात. विठ्ठलाला बरं वाटलं असणार. आजचा विषय विठ्ठल मूर्ती हा आहे हे आपल्याला माहिती आहे. पण तत्पूर्वी मी थोडंसं प्रास्ताविक करतो मूर्तींच्या संबंधातल्या शास्त्राबद्दल. मूर्तिशास्त्राचा उल्लेख पाणिनीच्या व्याकरणात आहे ना, अर्थशास्त्रात आहे कौटिल्याच्या. तो म्हणतो की गावाच्या चौकामध्ये मंदिर असावं, जय विजय यांच्या मूर्ती असाव्यात वगैरे. पण त्या काळापासून म्हणजे इसवीच्या पूर्वीच्या 6व्या 5व्या 6व्या शतकापासून ते इसवीच्या जवळजवळ 2ऱ्या शतकापर्यंत मूर्तिशास्त्र फारसं अवगत नव्हतं. म्हणण्यापेक्षा मूर्ती घडवल्या गेल्या नाहीत असं वाटतंय आपल्याला, त्याचा पुरावा मिळत नाही. म्हणून या मूर्ती, विशेषतः विष्णूच्या मूर्तीबद्दल मी थोडं सांगतो. अगदी सुरुवातीला इसवी सनाच्या पूर्वी 2ऱ्या शतकात राजस्थानात घोटन म्हणून एक गाव आहे. तिथे विष्णूचं मंदिर होतं. पण मूर्ती कशी होती तर एक पाषाणखंड ठेवलेला आणि त्याच्या भोवती आवार केलेला तयार. इच्छा तर होती मूर्ती घडवण्याची, पण तसं झालं नसावं कदाचित. मी तर असं सांगतो की सूर्याची मूर्ती प्रथम झाली असेल, सुरुवात करायची म्हणून सांगतो आपल्याला. काय झालं की सूर्याला मी रोज पाहतो, अर्घ्य देतो आणि असं वाटलं आम्हाला जी गोष्ट आपल्याला भावते, भक्तीला साथ देते, ती आपल्या जवळ असावी आपल्याला वाटत असतं. म्हणून मग सूर्याची मूर्ती, आम्ही सूर्याची उपासना करणारी माणसं, आम्ही सूर्याचं चित्र काढायची सुरुवात केली. म्हणजे काय केलं, एक रांगोळीनं गोल काढलं. आमच्या नंतर लक्षात असं आलं की त्याला किरणं आहेत. मग किरणं काढली. हे एकदम झालेलं नाही,
हळूहळू असा प्रकाश पडत गेला माणसाच्या डोक्यात. आणि मग आमच्या लक्षात आलं, ह्याला डोळे, नाक, कान हे सगळं असायला पाहिजे की नाही. तसं आम्ही केलं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर, रथसप्तमीला तुम्ही काय करता? आता तुम्ही म्हणणं बरोबर नाही, कारण कोणी करतच नसते बहुतेक. पण पाटावर आपण अशी रांगोळी काढतो की नाही, ही परंपरा आपल्यात चालत आलेली आहे. कुठेही असा मध्ये तुटका भाग आला नसेल कदाचित, आणि आला असेल तर आपल्याला माहिती नाही. मग मूर्ती घडवायला सुरुवात झाली. मूर्तीची संकल्पना आमच्या मनात आली, पण ती काढायची कशी मूर्ती? म्हणून आम्ही फक्त एक पाषाणखंड ठेवला मी मघा सांगितल्याप्रमाणे. आणि हळूहळू आम्हाला लक्षात असं यायला लागलं की अरे, याला आकार दिला पाहिजे. मग प्राण्यामध्ये सगळ्यात घडलेला उत्कर्षाला आलेला असा कोणता प्राणी आहे? मनुष्य प्राणी आहे. मी प्रश्न नाही विचारणार, मनुष्य प्राणी आहे. मग आम्हाला 2 डोळे, 1 नाक, 2 हात, 2 पाय असे आहेत. मग पहिली मूर्ती तशी घडवली गेली. कालांतराने हे मी जेव्हा सांगतो तुम्हाला, तेव्हा त्याच्यात खूप काही शतकं गेलेली असतात. तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे, आपल्यासारखाच देव कसा असेल? देव आपल्यापेक्षा मोठा आहे. मग काय करायचं? मग त्याला काही हात अधिक वाढवून दिले, काही मूर्तींना डोकी वाढवून दिली, हात वाढले. झालं काय? मी म्हणतो ते असं, भक्त वाढले असणार. आता त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या इच्छा पुरवायच्या, तर मग हात जास्त पाहिजेत. काय होतं, गृहस्थ ऑफिसातून येतात, कार्यालयातून. तोपर्यंत आधी कॉन्व्हेंटमधनं मुलगा आलेला असतो. मी कॉन्व्हेंट मुद्दाम म्हणतो. तो भुकेजलेला असतो. आई काहीतरी खायला दे म्हणतो. तेवढ्यात हे गृहस्थ येतात ऑफिसातनं. चहा तरी? तेव्हा ती गृहिणी म्हणते, मला 2च हात आहेत. म्हणून आम्ही देवाला जास्त हात दिले, कारण भक्त जास्त वाढले. गरजा समाजाच्या खूप वाढल्या. आधीच्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र नव्हती, पण समाजाला जेव्हा शत्रूशी तोंड देण्याची पाळी आली, तेव्हा देवाच्या हातात आम्ही शस्त्र दिली. मग धनुष्यबाणाला ढाल तलवार आली, त्रिशूल आलं. बंदूक किंवा पिस्तूल आलं नाही. त्याचं कारण सांगतो. आमचं मूर्तिशास्त्र कालांतराने स्थगित झालं. आणि आता जे आम्ही पाहतो गणेशोत्सवात वगैरे, तेव्हा तो लष्करी वेश घातलेला असतो, हातात बॉम्बही असतो काही वेळा, पण आपण त्याची पूजा करत नाही, ते लक्षात घ्या. जेव्हा मूर्तिशास्त्र वाढत गेलं, समाजाला प्रिय झालं, तेव्हापर्यंतच्या मूर्ती या त्या वेळच्या समाजाला आवश्यक ठरणाऱ्या असत. मध्ये मूर्तिशास्त्राची वाढ झाली नाही. मला असं वाटतं की इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापर्यंत मूर्ती वाढत गेल्या. देवाच्याबद्दलच्या संकल्पना निर्माण होत गेल्या. आणि आमच्या संकल्पना जशा जशा वाढल्या तशा आम्ही मूर्ती घडवायला लागलो. उपासकानां कार्यार्थम
ब्रह्मणो रूपकल्पना. उपासक आपलं कार्यसिद्धीला जाण्याकरता म्हणून ब्रह्माच्या रूपाच्या कल्पना करायला लागला वेगवेगळ्या. एक उदाहरण सांगतो. काय मी शिक्षक होतो ते उदाहरणं द्यायची सवय झाली मला. एक उदाहरण असं, पेंडला गणपती तयार होतात की नाही, तर पेंडमध्ये एकदा असं झालं की एका आजोबाला वाटलं की आपल्याकडे एक वेगळी मूर्ती आली पाहिजे. आता तो पेंडचाच असल्यामुळं मूर्तिकार त्यांच्या ओळखीचे होते, मित्रच होते. ते तिथं गेले. ते त्या मूर्तिकाराला म्हणाले, मला एक सिद्धिविनायकाची मूर्ती करून दे. ठीक आहे. घरी आल्यावर तोपर्यंत त्यांचा मित्र वाट पाहत होता, घरी बसलेला होता. तो म्हणाला, वेळ फार लावला तू. नाही, सिद्धिविनायकाची मूर्ती करायला सांगून आलो. कशासाठी? नातवाचं तोंड पाहण्याची गर्दी झाली, उत्सुकता वाढली. तो म्हणाला, मग बालगणपतीची मूर्ती तू करायला पाहिजे होती. म्हणजे काय झालं? उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूपकल्पना. ब्रह्म याच्या रूपात आमच्या ज्या गरजा आहेत तशी मूर्ती आम्हाला घडवावी अशी आमच्या मनामध्ये कल्पना आली. आणि मग तशा मूर्ती व्हायला लागल्या. मग आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे, बलवान व्हायचं आहे. मग मारुतीच्या मूर्ती आल्या. त्या समर्थाच्या काळामध्ये समाजाला खूप शक्तिमान व्हायचं होतं, आवश्यक होतं. त्यावेळची परिस्थिती पाहिली तुम्ही, लक्षात आणली म्हणजे लक्षात येईल. म्हणून समर्थांनी 11 मारुतीच्या स्थापना केल्या मूर्तीच्या. आपल्याला माहिती आहे. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की तालमीमध्ये मारुतीशिवाय दुसरी मूर्ती नसते कोणती. आम्ही मारुतीच्या मूर्ती केल्या. त्या मूर्तीच्या संबंधात म्हणजे त्या मूर्ती कशा असतात तेही सांगतो तुम्हाला. भक्त मारुती असेल, समर्थांनी तशी केली नाही, पण भक्त मारुती असेल तर हात जोडून उभा असतो. आक्रमण करण्याच्या रूपातला मारुती असेल तर तो असा उभा असतो. याला आम्ही चपेटदान मुद्रा म्हणतो, म्हणजे चापट मारण्यासारखी मुद्रा. तशी करतो. एक मूर्ती आहे, फार गमतीची आहे, मारुतीची. त्याच्या पायाखाली एक स्त्री असते, तिला पनोती म्हणतात. मध्य प्रदेशात, गुजरातेमध्ये, उत्तर प्रदेशात अशा मारुती मिळतात, मूर्ती मारुतीच्या. ती पनोती म्हणजे 7.5. आता आपण शनिवारी मारुतीला मोठ्या प्रमाणात जातो. परीक्षा जवळ आल्यावर तर अधिक प्रमाणात जातो. आणि काही मंडळी, मला फार गंमत वाटली, मूल व्हावं म्हणून मारुतीची उपासना करतात. काय संबंध हो? तो ब्रह्मचारी मनुष्य. पण आपल्याला ज्या मूर्ती, जे आपल्याला अपेक्षित आहे तशा मूर्ती घडवण्याची परंपरा निर्माण झाली. अशा अनेक मूर्तीबद्दल आपल्याला सांगता येईल, पण मी थोडक्यात हे आपल्याला सांगत आलो. आणि मग असं झालं की अशा मूर्ती घडवता घडवता आम्हाला आमच्या काही विष्णूच्या मूर्ती, तो जो प्रस्तर होता त्याच्यापेक्षा मानवी रूपातल्या मूर्ती आम्ही विष्णूच्या घडवाव्यात असं आमच्या लक्षात आलं. तशी गरजही वाटली. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे 3 देव आपल्याला माहिती आहेत.
ब्रह्मदेव निर्मिती करतो, विष्णू स्थिरता देतो, शिव संहार करतो. आता ह्या दृष्टीनं आपण विष्णूकडे जर पाहिलं तर मग विष्णूला तसा घडवला पाहिजे. मग विष्णू समाजाला टिकण्याकरता म्हणून, स्थिरता येण्याकरता म्हणून लक्ष्मी त्याची पत्नी झाली. आणि लक्ष्मीबरोबर आणखी एक स्त्री विष्णूच्या मूर्तीच्या जवळ असते. काय म्हणतात त्याला? भूदेवी. विद्यार्थी आहेत म्हणून विचारलं. भूदेवी असते. भूदेवी म्हणजे पृथ्वी. आपण सकाळी उठल्यावर जे काही म्हणतो, पृथ्वीला पाय लागू नये आपल्या, लागला म्हणून आपण नमस्कार करतो, ती पृथ्वी. इथेच एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला. कोणत्याही देवाला 2 पत्नी नसतात. द्विवार्य प्रतिबंधक नसताना सुद्धा. मग काय असतं तर एक मूर्ती ही त्याची पत्नी असते, ती डावीकडे असते. उजवीकडे जी असते ती त्याची शक्ती असते. भूदेवी जी आहे ती उजवीकडे, कारण पृथ्वीचा तो प्रमुख आहे विष्णू, तेव्हा त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती ही भूदेवीत म्हणजे पृथ्वीत असते, पृथ्वीच्या रूपाने. शिवाच्या बरोबर तुम्ही विचार केला तर शिवाच्या एका बाजूला पार्वती असते, दुसऱ्या बाजूला असते ती गंगा असते. तसंच ब्रह्मदेवाचंही आहे. एका बाजूला सावित्री असते, दुसऱ्या बाजूला गायत्री असते. गायत्री मंत्राचं सामर्थ्य तुम्हाला माहिती आहे, ते शक्ती आहे ती गायत्री ही. पण त्याची कथा काय होतं, ह्या गोष्टी तुमच्या मनात ठसाव्यात, रुजाव्यात, मुराव्यात म्हणून पुराणकारांनी काही कथा काढल्या. पुराण ही सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं त्यांची रचना झालेली असते. ते म्हणाले, एकदा ब्रह्मदेव यज्ञाला बसला आणि पाण्याची गरज होती म्हणून सावित्री पाणी आणायला गेली. त्यावेळी नळ नसणार, दूर जाऊन पाणी आणावं लागणार. ती तिथेच थोडीशी रमली. त्यामुळं झालं असं की ब्रह्मदेव संतापला आणि त्यांनी विचार केला की नाही आली तर नाही आली, म्हणून त्यांनी गायत्रीशी लग्न केलं असं पुराणकार सांगतात. मुळामध्ये ब्रह्मदेव कधी रुसणारा देव, रागावणारा देव नाही. आणि सावित्री पाणी घेऊन येईपर्यंत एकच लग्न कशाला, कितीतरी करतात असते, कारण दुरून ती येणार होती. मी हे एवढ्या करता आपल्याला सांगतो की मूर्तिशास्त्र कसं बदलत गेलं आणि आपल्या मनामध्ये त्या पद्धतीनं कसं काय ते रुजत गेलं याची कल्पना आपल्याला यावी म्हणून सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी काही खऱ्या असतात असं नव्हे, आपल्याला काहीतरी समजाव्यात म्हणून गोष्टी असतात. तेव्हा ती गायत्री ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे. तात्पर्य असं की देवाला एकच पत्नी असते, दुसरी नसते. ह्याचं चांगलं उदाहरण तुम्हाला मी देतो कार्तिकेयाचे. कार्तिकेयाची एक पत्नी आहे ती महावल्ली आहे आणि दुसरी आहे ती देवसेना आहे. आता इथे तुम्हाला लक्षात येईल कार्तिकेय कोण होता? देवांचा सेनापती होता. म्हणजे मग त्याचं सामर्थ्य कशात असणार? सेनेमध्ये असणार. म्हणून ती देवसेना आहे, ती त्याची पत्नी नाही, त्याची शक्ती आहे. मी पुढे आणखी विष्णूच्या मूर्तीबद्दल तुम्हाला सांगतो.
पण आता आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. देवाला अधिक तोंड असतात, पण द्वितोंडी देव नसतो, दुतंडी. आता ते नाशिकलाच का दुतोंडी मारुती आहे मला माहिती नाही, पण देवाला नसतात, 4 असतात. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत म्हणतो. खरं म्हणजे ते 4 वेदाचे हे दाखवलेले आहेत. पण आम्ही पुराणकारांनी एक गोष्ट सांगितली, ते असं म्हणतात की ब्रह्मदेवाला तिलोत्तमा ब्रह्मदेवाची उपासना करायची आणि प्रदक्षिणा घालायची. ब्रह्मदेवाला वाटलं की आपण तिलोत्तमाचं सौंदर्य पाहिलं पाहिजे, म्हणून ती मागे गेली, प्रदक्षिणा घालीत की तिकडे एक तोंड आलं, इकडं आली की इकडे एक आलं. मी हे लाईटली घेऊ नका, आपण हे मुद्दाम आपल्याला अशा करता सांगतो. असं असेल का हो? ब्रह्मदेव जर जगाची म्हणजे सृष्टीची निर्मिती करणारा देव आहे, त्यांनी चारीकडे तिलोत्तमा उभ्या केल्या असताना तर तोंड कशाला बदलायचे? पण हे आपल्या लक्षात येत नाही, तुम्हाला सांगतो. त्याच्याकरता एक चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला. गणपती आहे. गणपती पार्वतीचा मुलगा म्हणतो आपण. काय झालं, एकदा पार्वती स्नानाला बसली असताना तिथं कोणी येऊ नये म्हणून तिने गणपतीला उभं केलं. पण शंकर आले, गणपतीने अडवलं, त्यांनी त्यांचं मुंडकं उडवलं. ठीक आहे, इथपर्यंत आपण मानू. पार्वती रुसली, रागावली. मग शिव जंगलात गेले, अरण्यात. जो प्राणी पहिल्यांदा दिसला त्यांना म्हणजे हत्ती, त्याचं मुंडकं आणून त्यांनी बसवलं. आपण सगळे ही कथा ऐकतो की नाही? आपल्या मनात कधी असं येतं का की इतक्या दूर जाऊन हत्तीचं तोंड आणण्यापेक्षा खाली पडलेलंच गणपतीचं मूळ तोंड आणून ठेवलं तर काय बिघडलं असतं? पण आपल्या लक्षात हे येत नाही. हे दंतकथेचं सामर्थ्य आहे. तुम्हाला गोष्टी समजून देण्याकरता दंतकथा निर्माण झालेल्या असतात, सुलभपणे हे कळावं म्हणून. अशा रीतीनं आपण जर मूर्तिशास्त्राकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. पुढे पुढे असं झालं की मूर्तिशास्त्र नुसतं नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला त्याच्यात अध्यात्म, तत्त्वज्ञान मूर्तीच्याद्वारे आम्हाला समाजापर्यंत न्यायची इच्छा झाली. कारण ती उन्नतावस्था आहे. म्हणून मग आम्ही तशा मूर्ती घडवायला लागलो. एक शिवाची मूर्ती आहे, 4 पायाची आहे. देवाला नसतात की नाही 4 पाय, 2च पाय. मग हे 4 पाय का आले? तर असं झालं की चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद हे शांकर तत्त्वज्ञानाचं, शैव सिद्धांताचं हे 4 पाद आहेत, प्रकार आहेत शैव सिद्धांतात. आता आम्हाला मी मूर्ती कशा वाढत गेल्या सांगतोय तुम्हाला. आम्हाला शैव सिद्धांत आम्हाला समूर्त करायचं आहे, पर्सनिफाय करायचं आहे त्याला. म्हणजे मग ते त्या देवाचं मूर्तीचं आम्ही दर्शन घेताना आम्हाला शैव सिद्धांत आठवावा आणि त्याच्याप्रमाणे आमचं तत्त्वज्ञान आमच्या मनात यावं ही इच्छा आहे. मग असं झालं की ते 4 पाय आता करायचे कसे? तत्त्वज्ञानी माणसाने शिल्पकाराला सांगितलं की आम्हाला तत्त्वज्ञान समूर्त करून पाहिजे. मग काय तर त्यांनी काय केलं, कलाकारांनी, मला फार कौतुक वाटतं ह्या कलाकाराचं, त्यांनी असं केलं की 2 पाय सोडलेले आणि 2 पाय मांडी घातलेले अशी मूर्ती केली.
म्हणजे चर्यापाद क्रियापाद हे खाली आणि ज्ञानपाद योगपाद आणि ज्ञानपाद हे वर आले. त्याचं उदाहरण देतो आपल्याला. मंदिरामध्ये झाडलोट करणं, सडा संमार्जन करणं, फुलं तोडून आणणं, ह्या सगळ्या गोष्टी चर्यापादात येतात. पाद ह्या शब्दावर श्लेष आहे पहा. तो श्लेष तुम्हाला पायाच्या दृष्टीनं दिसतो. तर ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्यापाद आहेत. झाडलोट करणं, सडा संमार्जन करणं. आणि दुसरी जी प्रक्रिया आहे क्रियापाद, म्हणजे आरती करणं, देवाला वस्त्रप्रावरण हे करणं, त्याच्या आधी अभ्यंग स्नान घालणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या म्हणजे क्रियापादात येतात. हे करून झाल्यावर तुम्ही मूर्तीसमोर बसताना ध्यान करता, त्याला म्हणायचं योगपाद. आणि हे सगळं केल्यावर ज्ञानप्राप्ती होते. सिद्धांत सांगतोय मी, शैव सिद्धांत. ही परिपूर्ण मूर्ती झाली. सामान्य पूजेच्यापासून इथपर्यंत आली. अशीच वैकुंठाची मूर्ती आहे. त्यालाही 4 तोंड असतात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध असे ते गोष्ट हे असतात. या मूर्तीला वैकुंठ म्हणतात. ते काय झालं, मी एका मोठ्या व्यक्तीला विचारलं की वैकुंठ अशी मूर्ती असते एक. ते म्हणाले की असं काही कारण नाही, त्याला वैकुंठ नाव का द्यावं. तर असं आहे, खजुरावमध्ये जे एका देवळामध्ये वैकुंठाची स्थापना आहे, प्रतिष्ठापना आहे, तिथे शिलालेख आहे आणि त्याच्यात वैकुंठ असं नाव आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी. आणि मग जयाख्य संहितेत वगैरे ह्या गोष्टी येतातच. मला हे माहिती आहे की मी विठ्ठलाबद्दल कधी बोलणार आहे तुमच्या मनात येत असेल. पण काय होतं, केवळ विठ्ठल मूर्तीवर बोललो आपण तर मूर्तिशास्त्राचं एकूण वलय तुमच्या लक्षात येणार नाही. तिकडे कधी लक्षात येणार नाही. आता लोक काय म्हणतात, काही नास्तिक माणसं असतात की समाजामध्ये, ते असावीत. तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. तसं नास्तिक माणसंही असली ना, म्हणजे आस्तिक माणसं जास्त विचार करायला लागतात की हे पटवून द्यायचं कसं. असा एक भाग त्याच्यात येणार आहे. तर सांगत असं होतो की ह्या मूर्ती अध्यात्माच्या घडवल्या गेल्या, त्या केवळ पूजेकरता होत्या असं नव्हे. मूर्तिशास्त्र हे समाज प्रबोधन, समाज अभिसरण याच्या संबंधातही विचार करणारे आहेत. तेच आपल्याला सांगतो मी. म्हणजे असं की काही वन्य जमाती होत्या भारतामध्ये, त्यांना अभिजन संस्कृतीत आणायचं तर त्यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या घेतल्या पाहिजेत. त्याच्यात बदल होतो. अर्थात चंचू नावाची जमात आहे एक, मद्रासकडे तमिळनाडूकडे. ते सिंहाची उपासना करत असत, टोटेम सिंहाचं. तर सिंहाची उपासना करत असत. मग त्यांना आपल्या समाजात घ्यायचं, अभिजन समाजामध्ये, तर काय करायला पाहिजे. आम्ही नरसिंह तयार केला. तो आमच्याकडे आता आला. ही अवतारातमध्ये नरसिंह आहेच, पण मुळात नरसिंह आहे, पण त्याची चंचू लोकांना आपण आपल्यात घ्यायचं म्हणून ही गोष्ट केली गेली. समाज प्रबोधन हेही मूर्तीवरनं आपल्या लक्षात येतं. ते कसं येतं लक्षात, प्रबोधन म्हणजे काय, तर तुम्ही दुष्ट असाल तर तुमचा संहार होईल
आणि सुष्ट असाल तर तुम्हाला अभय मिळेल. असं प्रबोधन मूर्तीच्या द्वारे तुमच्या परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे जे आहे हे मूर्तीच्या द्वारे आम्ही समाजाला सांगत असतो. आणि सामाजिक अभिसरण हा फार महत्त्वाचा भाग आहे. काय झालं, पर्शियामध्ये अग्निपूजक आणि सूर्यपूजक असे 2 गट होते समाजामध्ये. पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण. भारतीय संस्कृती, आर्य संस्कृती तिथपर्यंत होती, पुढे तो मोठा विषय आहे आणि वेगळा आहे. ते करत असत. मी जेव्हा तेहरानला गेलो होतो तेव्हा तिथलं प्रदर्शन म्युझियममध्ये वस्तुसंग्रहालय पाहताना एका मूर्तीसमोर मी थांबलो. तर एक जोडपं तिथं उभं होतं, इराणी तरुण होतं. तो आपल्या बायकोला सांगत होता एका मूर्तीसमोर उभं राहून की अशा मूर्तीची उपासना आपले पूर्वज करत असत असं म्हणतात. ती कोणती मूर्ती होती तर सूर्याची मूर्ती होती. ती मी पाहिली अर्थात. तर असा समाज तिथे होता. पुढे अग्निपूजक आणि सूर्यपूजक यांच्यात वाद निर्माण होत असत. म्हणून तरी त्यांना भारतातनं गेलेले म्हणता येईल ना, नाही का? तर ते अग्निपूजकांनी एकदा त्यांना हाकलून लावलं. आता हाकलून दिलेली माणसं कुठे येतात हो? भारतात येतात. तर ती आली भारतात मंडळी सगळी. येताना ते ज्या सूर्याच्या मूर्तीची उपासना करत असत त्या मूर्ती घेऊन आल्या. त्यांच्या पायात बूट असतात, गमबूट्स ज्याला आपण म्हणतो, अशा बूट असतात. तुमच्यापैकी काही मंडळी कोणार्कला जाऊन आली असतील ना? हो, आलीत ना? तिथल्या सगळ्या सूर्यमूर्तीच्या पायात बूट आहे. कारण ती मंडळी तिथं आली इराणमधनं, पर्शियामधनं, तिथे स्थायिक झाली. आता ही गोष्ट आम्हाला पटावी कशी? देवाच्या पायात बूट आणि त्याची उपासना आम्ही करायची, पटणार नाही. म्हणून पुराणकारांनी हे कौतुक आहे ह्या लोकांचं. त्यांनी मूर्ती स्थापन केली आणि त्या पुराणकारांनी सांगितलं एका कथेमध्ये काय झालं म्हणले की सांब, कृष्णाचा मुलगा, त्याला कुष्ठरोग झाला. मग बा तुम्ही मुलतानला जाऊन उपासना करा सूर्याची, म्हणजे तुम्ही स्वच्छ व्हाल, निरोगी व्हाल. त्यांनी तसं केलं 12 वर्ष. चांगलं झालं. तेव्हा त्याला असं वाटलं की ज्या सूर्याच्या उपासनेमुळं आपला कुष्ठरोग नाहीसा झाला त्याची आपण उपासना करू. म्हणून त्यांनी पाहिलं, नदीत गेले, स्नान केलं आणि हातात त्यांच्या मूर्ती आली सूर्याची. ती स्थापन करायची. उतराई होणं, कृतज्ञ होणं, ती स्थापन करायची. तर त्याच्या पायात बूट आहेत. तिकडच्या वेदशास्त्र संपन्न लोकांना सांगितलं सांबानी की यांची आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे. ते म्हणाले की पायात बूट असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही नाही करणार. त्यावेळी असे लोक होते. आता कसं आहे, पक्षपंधरवाड्यात परदेशातून मुलगा आला 2 दिवसाकरता आणि तेवढ्यात लग्न व्हायचंय. नाही, ह्या ह्याच्यात लग्न करता येत नाही. तेव्हा गुरुजीकडे गेल्यावर गुरुजी तुमची तातडी वगैरे पाहतात आणि ते म्हणतात की मग गुरुवारी 10च्या आत करा. तसं हे प्रकरण झालं. ते म्हणाले की तुम्ही, तो सांबाने सांगितलं की आता काय करायचं आपण, श्रीकृष्णाकडे
त्यांनी सांगितलं. श्रीकृष्ण त्याचे वडील नाही. मग श्रीकृष्णाने सांगितल्यावर चालतं. बूट असले तरी तुम्ही कसं मानवी मनाला समजून देण्याची मूर्तिशास्त्राच्या द्वारे कशी योजना केलेली होती याची कल्पना तुम्हाला येईल. आता हे खूप झालं. मूर्तीच्या संबंधात तुमच्या लक्षात आलं की कशा कशा घडल्या, मानवी मन कसं त्याला उपयुक्त ठरणारं ह्या गोष्टी कशा, ह्या सगळ्या गोष्टी मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितल्या. आता आपण विठ्ठल मूर्तीकडे वळू. विठ्ठल म्हणजे कोण तर विष्णू. त्याची फोड तुम्हाला सांगतो. उदाहरण इतिहासातलं दिल्यावर आणखी लक्षात येईल. पुलकेशी दुसरा हा चालुक्यांचा राजा वातापीपुरता. त्याला एक भाऊ होता. त्याला कुब्ज होता. तो कुब्जा होता. त्याला कुब्ज विष्णुवर्धन असं त्याचं नाव आहे. इतिहासातली घटना सांगतोय. वेंगी म्हणून एक मद्रासच्या तिकडच्या बाजूला एक लहानसं राज्य होतं वेंगी. तर ते राज्य पुलकेशींनी घेतलं. आता तिथे एक ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या भावाला म्हणजे कुब्ज विष्णुवर्धनला तिथे पाठवलं. काही शिलालेखातनं ह्याचं विष्णुवर्धन नाव येतं आणि काही ठिकाणी त्याला विठू असं म्हणलेलं आहे, म्हणजे विष्णूचं विठू. आता त्याला ल प्रत्यय लावला म्हणजे विठ्ठल झाला. तेव्हा पंढरपूरचा विठ्ठल किंवा पांडुरंग हे विष्णूचं स्वरूप आहे, म्हणजे विष्णू आहे हे तुमच्या लक्षात यायला हरकत नाही. आता हा विष्णू ही मूर्ती कशी आहे तर ह्या मूर्तीबद्दल अनेक मंडळींनी अनेक दृष्टीनं विचार केलेला आहे. काही संतांनी भावचक्षुनी विष्णूकडे पाहिलं, विठ्ठलाकडे पाहिलं, आणि काहींनी चर्मचक्षुनी पाहिलं. लक्षात घ्या आपल्या, म्हणजे असं की आता समाजाला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शैव मंडळी, वैष्णव मंडळी ती एकत्र येण्याची गरज आहे. मग हरिहराची मूर्ती आपण स्थापन केली. हे भावचक्षुनी पाहणं झालं. त्याच्या आधी काय घडलं ते सांगतो. तिकडे सामान्यतः आपलं लक्ष जात नाही. मुसलमानांच्या स्वाऱ्या दिल्लीहून भारतामध्ये आणि देवगिरीपर्यंत येऊन थडकल्या, तो हा काळ आहे. या काळामध्ये समाज एकत्र येणं महत्त्वाचं होतं. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, पण तुम्ही एकत्र या. आता एकत्र कसे येतील ते त्या कालची मंडळी लक्षात घ्या. तर एक देव आम्ही जर केला सगळ्यांच्या करता म्हणून, तर मग माणसं एकत्र येतील. उदाहरण तुम्हाला देतो. ज्ञानदेवाजी भावंड आणि त्यांच्याबरोबरचे काही संत, नामदेव आहेत, चोखामेळा आहे, गोरा कुंभार आहे, वगैरे वगैरे, हे यातले काही मंडळी, विसोबा खेचर, नामदेव, ज्ञानदेव, हे नाथपंथी होते. ते आले विठोबाच्या भेट. एकनाथ महाराज दत्त संप्रदायाचे आहेत. तुकाराम महाराज राघव चैतन्य, केशव चैतन्य यांना मानणारे होते.
आता ही सगळी मंडळी एकत्र कशी येणार? आपापला त्यांचा देव आहेच, कुलदेवता आहेच, पण नाही, तो तुम्ही घरी ठेवायचा, घरी पूजायचा. पण समाजाच्या दृष्टीनं विचार केला तर एकच देव आहे आणि तो पांडुरंग आहे. अशा रीतीनं समाज एकत्र आणणं. आणि वारकऱ्यांना काय लागतं? तुळशीची माळ गळ्यात घालायची, गोपीचंदन लावायचं, एकादशी करायची, तुम्ही वारकरी झालात. आणि पंढरपूरची वारी करायची आषाढी कार्तिकेला. सोपं करून टाकलं की नाही. आम्ही उपासना किती सोपी केली पहा. तुमचे देव, तुमची कुलदैवत तर आहेतच, पण तुमच्या सगळ्यांचा, समाजाचा एकच देव म्हणून विठ्ठलाकडे आम्ही पाहणार, अशी निर्मिती झाली. तो समाज एकत्र आला, संघटन झालं. 5-10 दिवस तुम्हाला पंढरपूरला जायला लागत असतील तर तुम्ही एकत्र येता, विचार विनिमय होतो, खाणं पिणं एकत्र होतं, समाज संघटित व्हायला लागतो. आणि अशा रीतीनं एक समाज, एक रस तयार झाला म्हणजे तुमचं संरक्षण होण्याची शक्यता असते. त्या काळाचा विचार करून घ्या. आणि पुढे हीच मंडळी म्हणजे ह्या स्वरूपाचा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपयोगी पडला, असं न्यायमूर्ती रानडे तुम्हाला सांगतात. तर हे वारकरी पंथाचं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे आणि गरज त्यावेळी समाजाची होती असं मला वाटतंय. असा आता हा पांडुरंग आहे, तो कसा आहे म्हणजे विठ्ठल मूर्ती पंढरपूरची कशी आहे त्याच्याबद्दल आपण आणखी थोडा विचार करणार आहोत. तो समचरण विटेवर उभा आहे की नाही, दोन्ही पाय एकत्र घेतलेले पावलं आणि असा तो ताठ उभा आहे, माहिती आहे आपल्याला. करकटावर आहेत. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदा जगन निहित पाणी म्हण, हे आपल्याला माहिती आहे. तुकाराम महाराज असं म्हणाले की पांडुरंग हा विटेवर उभा आहे, करकटावरी ठेवून या, मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, असं त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. ज्ञानदेव म्हणाले की हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. अनेक संतांचे अभंग आहेत ज्याच्यात त्यांनी विठ्ठलाचं रूप आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर हा विठ्ठल कमरेवर हात ठेवू नये. सामान्यतः मूर्ती तुम्ही देवाची पाहिलीत म्हणजे अभयहस्त तरी असतो भक्ताला शाश्वत हे करण्याकरता म्हणून, किंवा वरदहस्त तरी असतो. अशा सगळ्या मूर्ती तुम्ही पाहिलात म्हणजे लक्षात येईल. पण विठ्ठल तर कमरेवर हात ठेवू नये, कारण हालायचे नाहीत हात. कमरेवर ठेवल्यावर हात हालायचं काही कारण नाही ना. आता पुढे सांगतो. डाव्या हातात त्याच्या शंख आहे, उजव्या हातामध्ये कमळ आहे. शंख का आहे? शंख हे मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. पूर्वी मुलं नापास होत असत आणि वडील सांगत तो शंखोबा आहे. हे वेगळ्या अर्थाने आपण म्हटलं, पण शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. शंख, पावित्र्य आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी योग करणाऱ्याला आवश्यक असतात. आता पुढे विठ्ठल ताठ उभा आहे, मान ताठ आहे, दृष्टी खाली आहे, अशा पद्धतीनं तो उभा आहे. माझं म्हणणं असं की ही विठ्ठल मूर्ती योगस्थानक विठ्ठल मूर्ती आहे.
म्हणजे योगाची मूर्ती आहे. आता काही मंडळींना असं वाटतं की बसल्यावरच योग करायचा असतो, उभं राहून योग कसं साधेल. पण पतंजली असं नाही म्हणत. पतंजली म्हणतात योगश्चित्तवृत्ती निरोधा. तुमची चित्तवृत्तीला तुम्ही निरोध केला की तुम्ही योग करू शकता. कठोपनिषदात म्हणलं ताम योगमिती मन्यन्ते तस्याम इंद्रिय धारणा. तेव्हा तुम्ही इंद्रियावर ताबा ठेवला तर तो योग तुम्हाला जमू शकेल. म्हणून मी म्हणतो की ही विठ्ठल मूर्ती पंढरपूरची ही योगमूर्ती आहे. तर ही विठ्ठल मूर्ती आहे योगश्चित्तवृत्ती निरोधा अशी करणारी. हे जेव्हा मी सांगितलं हे पटणारं नाही. काय आहे, कुठल्याही देवाची संकल्पना करताना तुम्हाला शास्त्राचा आधार सांगायला लागतो किंवा शास्त्रपूत अशा मंडळींचा आधार सांगायला लागतो. मी म्हणतो म्हणून ती मूर्ती योगाची होत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणाली ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल मजवतो बाप रखुमा देवीवर. म्हणजे हा योगीराज विठ्ठल आहे म्हणून मला तो आवडतो. ऐसा हा योगीराजू तो विठ्ठल मज उजू. उजू म्हणजे आवडणं, बाप रखुमा देवी. आता ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा ह्या विठ्ठलाचं वर्णन योगीराज म्हणून केलं तेव्हा ते आपल्याला मानावं लागतं की नाही. मग हा योगस्थानक विठ्ठल मूर्ती आहे ही, हे आपल्याला आता मानावं लागेल. अनेक संतांनी विठ्ठलाच्या मूर्तीचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यावर अभंग लिहिले. जाता जाता अजून एक असंही सांगतो आपल्याला की पांडुरंगाच्या बद्दल विठ्ठलाबद्दल जितकी कवनं आणि अभंग आहेत तितकी कोणत्याही देवतेच्या बद्दलची नाहीत. हजारो अभंग कैक संतांनी लिहिली. आणि मौज अशी त्यावेळचा जो समाज आहे ना, तो समाज विठ्ठल भक्तीला, मी मग आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे एकत्र आला, विठ्ठल भक्ती करतात. आता काही मंडळींचं काय म्हणणं पडलं की हे टाळकुटे लोक आहेत, वारकरी लोक. कोण असं म्हणालं माहिती ना आपल्याला? असा मी नाही आठवण करून देत. तर विठ्ठल भक्ती तुम्ही करायची समाज एकत्र येण्याकरता म्हणून. मग कोण कोण आलो? गोरा कुंभार आले. गोरा कुंभाराचं वैशिष्ट्य आणि गंमत अशी की हे सगळे जे संत आहेत ना, 18 पगड जातीतनं आलेले संत, त्यांनी एवढं मोठं तत्त्वज्ञान निर्माण केलं विठ्ठलाच्या मूर्तीच्या आधारे, तुम्ही थक्क होऊन जाल. आता गोरा कुंभार आहे, तो काय म्हणतो, निर्गुणाच्या आधारे निर्गुणाच्या रूपे सगुणाकडे आलो मी, सगुणाच्या रूपे निर्गुणाकडे आलो. म्हणजे मूर्तीची उपासना करत करत मी निर्गुणाकडे आलो आहे. आता सगुण माझी उपासना नाही. रामदास स्वामींचंही म्हणणं हेच आहे, सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे. सगुण म्हणजे मूर्तीच्या आधारे तुम्ही निर्गुणाचा विचार करू शकता. एवढं मोठं तत्व ह्या वारकरी मंडळींनी सांगितलं. आणि हे कसं होतं तुम्हाला सांगतो, हे कुठलेही संत यापैकी आपलं कामधाम सोडून भक्तीच्या मागं लागलेले नाहीत. तुम्ही सावतामाळी घ्या, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, असं तो म्हणतो
सावतामाई म्हणजे आपला बागायत करत करत त्यांनी विठ्ठलाची उपासना केली. गोरा कुंभार मडकी तयार करत करत त्यांनी विठ्ठलाची मूर्ती केली. कशी केली आत्ता तुम्हाला सांगितलं. केवढं मोठं तत्वज्ञान त्यांनी आम्हाला सांगितलं. नरहरी सोनार आहे, त्याची कथा आपल्याला माहिती असेल. नरहरी सोनार हा केवळ शिवाची उपासना करणारे होते हे संत. एकदा दागिना तयार करायचा होता काही तुटल्यामुळं वगैरे पांडुरंगाचा, तेव्हा त्यांना देवळात आणलं कंबरपट्टा कटीसूत्र. तर तो त्यांना आणलं देवळात, तर ते डोळे झाकून आले. ते म्हणले मी शैव आहे, मी विष्णूची मूर्ती नाही पाहणार. आले ते काम केलं त्यांनी, पण ते करता करता त्यांच्या लक्षात आलं तिथं मी हरिहर म्हणतो की अरे हा देव म्हणजे काय, हा विठ्ठलही आहे, विष्णूही आहे आणि शैव आहे, शिवही आहे, काही हरकत नाही आहे त्याची उपासना करायला. नरहरी सोनारांनी असं केलं. आमचे समर्थ रामदास गेले, त्यांनी म्हटलं की येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. त्यांनी राम म्हणून त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं. प्रत्येकाची दृष्टी असते आणि मुख्य म्हणजे या सगळ्या संतांनी समाजोपयोगी गोष्टी तुम्हाला सांगितल्या मूर्तीच्या आधाराने. म्हणून आपलं कामधाम त्यांनी सोडलं नाही. गोरा कुंभार मी आत्ता सांगितलं आपल्याला हे काम करत होता. सावतामाळी आपलं काम करत होता, मेळे पिकवित होता. नरहरी सोनार सोनाराचं काम करत होता. म्हणजे मला तात्पर्याने हे सांगायचं आहे की संतांनी पांडुरंगाची उपासना समाजापर्यंत आणली, आणून दिली. त्यानिमित्ताने समाज एकत्र केला. आपलं काम, आपला धंदा, आपला व्यवसाय न सोडता. मी हे मुद्दाम आपल्याला सांगतो ते अशा करता की काही एका गृहस्थांनी, मोठे गृहस्थ आहेत ते नाव नाही सांगत होते, म्हणजे आता नाहीत ते, त्यामुळं नाव सांगायलाही हरकत नाही. पण कुणाच्या पाठीमागे कशाला काही म्हणायचं म्हणून नाही सांगत. तुम्हाला काही लोकांना माहिती असेल. तर त्यांनी असा आरोप केला वारकरी पंथाच्या संबंधात वारकऱ्यांवर. तो बरोबर नाही. लोक आपापला उद्योग करत पांडुरंगाची उपासना करत. आता मी जे तुम्हाला सांगितलं की ती मूर्ती योगस्थानकाची आहे, याचा अर्थ असा झाला की ती हरिहराची नाही. हरिहराची का म्हटलं तेही सांगतो तुम्हाला. त्यांच्या डोक्यावर जे किरीट आहे ना, मुकुट आहे, तो लिंगाकार आहे. म्हणून त्याला हरिहर म्हटलं. आता इथे तुमच्या मुद्दाम लक्षात आणून देतो. हरिहराची मूर्ती ही उभा छेद दिल्यावर जशी असते तशी असते. म्हणजे अर्धा भाग विष्णूचा, अर्धा भाग शिवाचा. त्याला हरिहर म्हणतात. आणि अशा मूर्ती आहेत. तर ह्या ज्या मूर्ती असतात, म्हणजे इकडचा भाग शिवाचा आहे तर त्याच्या हातात त्रिशूल असतं. विष्णूचा म्हणजे इकडचा भाग विष्णूचा आहे, म्हणजे इथं किरीट असतं, इथं जटा मुकुट असतो अर्धा भाग. इकडचा भाग, या भागामध्ये तुमच्या हातात, विष्णूच्या हातामध्ये शंख आहे समजा किंवा चक्र आहे. अशा रीतीनं ही मूर्ती म्हणजे जशी अर्धनारीश्वराची असते तशी ती मूर्ती असते. मग ही पांडुरंगाची मूर्ती अशी आहे का? अशी नाही. आणि डोक्यावर त्याचं किरीट आहे, म्हणजे तुम्ही त्याला शिवलिंग म्हणणार का? तसं जर म्हणालात ना तर काय होईल, हरी आणि हर हे सारखे राहत नाहीत. हरीच्या डोक्यावर हर आहे असा अर्थ होईल की नाही त्याच्या, म्हणजे हरीपेक्षा हर मोठा असा झाला की नाही अर्थ. तुम्ही
विचलित झालात का 11 वाजले म्हणून? तर हा हरीचा डोक्यावर हर आहे असा त्याचा अर्थ होतो. जर पांडुरंगाची मूर्ती पाहून तुम्ही त्याला हरिहर म्हटलं तर तशी ती मूर्ती नाही हे लक्षात येईल. आता काय झालं, काही संतांनी म्हणजे ज्ञानेश्वर आहेत, नामदेव आहेत, ते म्हणाले की 24हुनी वेगळा हा 25वा. म्हणजे 24 मूर्ती जे आहेत केशव नारायण माधव गोविंद विष्णू मधुसूदन त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे, 25वा आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही असं म्हणाल की त्याला असं का म्हटलं, 24हुनी वेगळा हा 25वा म्हणजे 24 मूर्तीमध्येच पंक्तीत बसणारा आहे म्हणून 25वा म्हटलं 24 सारखा. आता असं का म्हटलं तर मूर्तीला केशव नारायण माधव गोविंदाला 4 हात असतात, बरोबर, आणि विठ्ठलाला किती आहेत, 2 आहेत. असं मग हा 25वा कसा ठरतो, हा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा. तर काय होतं, पूर्वी एखाद्या जोडप्याला 4-5 मुलं होत असत. पाहुणा येतो, मुलांची ओळख करून दिली जाते, त्यातला एक थोडा वेगळा असतो. 2-3 वडिलांच्याकडे गेलेले असतात, एखादा आईच्या रूपाकडे गेलेला असतो. मग पाहुण्याला हा माझाच आहे, थोडा वेगळा आहे. म्हणजे आमचं पांडुरंग असा आहे, 24हुनी वेगळा हा 25वा. 2च हात आहेत. मी मुद्दाम आपल्याला सांगतो. आता आपण एकदा ठरवलं की ही योगस्थानक मूर्ती आहे, बरोबर, त्याला 2च हात असायला पाहिजेत. का तर चक्र आणि गदा ही शस्त्र आहेत. योगाला ही शस्त्र घेऊन कसं चालेल, म्हणून 2 हात दाखवले आम्ही. 2 हात गुप्त आहेत समजा, कारण त्याच्या हातात शस्त्र नसतात योगाच्या, पण 2 हात आहेत. शंखन कमळ आहे म्हणजे 4 हातापैकी 2 हात आहेत हे, म्हणून हा 25वा आहे. असं जे वर्णन संत करतात त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की हा 25वा असला तरी विष्णूचाच अवतार आहे आणि ही मूर्ती योगस्थानकाची आहे. अशी विठ्ठलाची आपल्या ओळख आपण करून घेतली. आणि ही लोकांच्या मनात भावना रुजावी म्हणून हा आपण प्रपंच केला. मला आमच्या तुषारनी या विठ्ठलावर बोलायला म्हणून सांगितलं आणि त्यांनी माझा आणि त्याच्या वडिलाचा संबंध सांगितला ना, तेव्हा मी असं म्हणेन की बालहट्ट पुरवण्याचं हे माझ्याकडे काम आलं. ते मी थोडंसं यथासांग पार पाडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हे योगस्थानक विठ्ठल आता आपल्यासमोर आलेला आहे. उद्या आपण त्याची भक्ती करणार आहोत, एकादशी उद्या. पण एकादशीच्या पूर्वसंध्येला पांडुरंगाची ओळख आपण करून घेतली आणि ओळख करून देण्याचं भाग्य माझ्याकडे आलं. मला आपण सगळ्यांनी शांत बसून हे ऐकलं, ही विठ्ठलाची कृपा आहे. हे पहा, एक स्पष्ट हे आहे. मनीषाबाई तुम्ही मला साथ द्याल काय की आता योगस्थानक म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं
काय राही रुक्मिणी चंद्रभागा आरतीतच आहे, नामदेवानी केलेल्या आरतीमध्ये. योगस्थानक असल्यामुळं रुक्मिणी नाही. आता इथे एक आणखी तुम्हाला वेळ आहे ना थोडा, एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. ह्या विठ्ठलाचा कृष्ण कधी झाला? रुक्मिणी कृष्णाची पत्नी की नाही? कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत का? विष्णूचा अवतार, दशावतारापैकी एक अवतार कृष्ण आहे. ते दोन एक कसे झाले? पण झाले. आणि मग त्याच्यात काय झालं, त्याला आम्ही कृष्ण म्हणायला लागलो तेव्हा रुक्मिणी आली. आता ऐतिहासिक सत्य तुम्हाला सांगतो, ही पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती आजची नाही आहे. मूळ पांडुरंगाची मूर्ती ही इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकातली असावी. त्याचं कारण सांगतो. तुम्ही बरं केलंच मला वेळ देताय थोडं. तर की 6व्या शतकापर्यंत कलेची अशी वाढ झाली, गुप्त काळात समजा तुम्ही, पारदर्शक वस्त्र असणं हे एक त्याचं व्यवस्थित लक्षण होतं सौंदर्याचं. येतं लक्षात? पहिली मूर्ती पांडुरंगाची 6व्या-7व्या शतकातली असावी असं मला वाटतंय. पुढे, कारण वस्त्र पारदर्शक आहे, पुढे पुढे असं झालं, मूर्ती काही वेळा बदलण्यात आली. हा इतिहास आहे. आत्ताची जी मूर्ती आहे ती फार प्राचीन नाही, पण तुम्ही पांडुरंगाची मूर्ती आज पाहिलीत तर त्याचं वस्त्र पारदर्शक तुम्हाला दिसेल. बरोबर? काय होतं ते सांगतो तुम्हाला. आपला जगन्नाथाचा उत्सव आता चालला आहे. तर जगन्नाथाच्या त्या ज्या मूर्ती आहेत, श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा, या मूर्ती लाकडीत असतात. त्याचे रंग तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की हे वेगळंच प्रकरण आहे. देऊळ इतकं सुंदर आहे, ओरिसाचं ते देऊळ, आणि प्रचंड आहे, मोठं आहे, आणि मूर्ती मात्र लाकडाच्या आणि अशा वेगळ्या स्वरूपाने रंगवलेल्या अशा दिसतात. आणि परंपरा तिथं अशी आहे की दर 12 वर्षांनी मूर्ती बदलायची असते. त्याच्याकरता एक रान राखून ठेवलेलं आहे. त्या बुंदा झाडाचा काढतात आणि त्याच्यातनं मूर्ती तयार करतात दर 12 वर्षांनी. मग आता कला समृद्ध झाला भारत, तर मग त्याला काहीतरी चांगलं रूप देता येतं की नाही मूर्तीला, पण आहे तसं ठेवलं पाहिजे, हा भाव आहे. इथे पांडुरंगाची मूर्ती जी आहे ती किती नंतरची असो, पण तिला पारदर्शकता आली पाहिजे, कारण तशी पहिली मूर्ती तशी आहे. आता काय होतं, कलाकाराच्या हातामध्ये जेवढं सामर्थ्य असेल तशाप्रमाणे तो मूर्ती घडवणार ना. तेव्हा ही मूर्ती आत्ताची पांडुरंगाची तयार करताना त्या काळचा जो कलाकार आहे तो त्याच्या कलेप्रमाणे ते करणार. तशी ही मूर्ती पांडुरंगाची झाली असं आपल्याला म्हणता येईल. मग रुक्मिणी कशी आली, तर त्याला आम्ही जेव्हा श्रीकृष्ण केला तेव्हा मग रुक्मिणी पाहिजे. आणि इतिहास असा आहे की पांडुरंगाच्या मूर्तीबरोबर रुक्मिणीची मूर्ती त्या काळात घडलेली नव्हती. तो श्रीकृष्ण झाल्यावर ती मूर्ती आली. पण आम्ही इतक्या गोष्टी गमतीच्या केलेल्या आहेत या मूर्तींच्या संबंधामध्ये
त्याला गोपाळ म्हटलं. मी गोपाळ म्हटलं की हातात काठी आली, कारण गाईचं पालन करणारा. मग शिदोरी आली. आता पांडुरंगाच्या आताच्या मूर्तीमध्ये ते काठी आहे म्हणतात, शिंक आहे म्हणतात. मी पांडुरंगाची मूर्ती म्हणजे माझं भाग्य आहे, ते माझ्या पूर्वजांच्यामुळं मला पुण्य प्राप्त झालं असं मी म्हणेन, की मला पांडुरंगाची मूर्ती भोवताली सगळीकडनं पाहता आली. मागणं जी पाहिली मी तिथं शिदोरी वगैरे काही नाही. हे जे दागिने असतात ना, त्या दागिन्याची मागची जी बाजू असते ती तशी ती आहे. हा एक भाग झाला. दुसरं असं की म्हणजे तो गोपाळ नसावा. बरं, काठी जी म्हणतो ना, ते दोन्ही मांड्यामधनं अशी दाखवतात काठी. खरं म्हणजे त्या निऱ्या असतात पितांबराच्या, कारण ती पुढे असे वळण घेतलेलं आहे. पहा तुम्ही जेव्हा ती मूर्ती पाहता तेव्हा ती काठी असेल तर ते वळण जे ते अशी पाहिजे. मी आणली ना अशी पाहिजे, हे तशी नाही. आणि तो पितांबरधारी आहे, त्याला दिगंबर का करायचं? पण ते पारदर्शक वस्त्र असल्यामुळं त्याला दिगंबर काही लोक मानतात, काही संतही मानतात. दिगंबराय गा दिगंबराय असं त्याचं वर्णनही करतात. तो आपण आपल्याला जे भावतं त्याच्याप्रमाणे आपण करतो, जे दिसतं त्याच्याप्रमाणे करतो, असं त्याचा भाग आपल्याकडे होऊ शकतो. आता ह्या निमित्ताने आणखी एक प्रश्न तुमच्या पुढे आलेला असेल तर सांगतो, किंवा नसेल तर मी प्रश्न निर्माण करून देतो. माढ्याला मूर्ती आहे, बहुतेकांनी तो विचार केलेला असेल, हे मला सांगणं आवश्यक आहे. ती जी माढ्याची मूर्ती आहे ना, तिच्यात 5 दोष आहेत. आणि दोष असलेली मूर्ती आपण ठेवतो का पूजेमध्ये? बाजूला करतो. मूर्ती तयार होताना दोष निर्माण झाले तर दुसरी करा म्हणतो. तर दोष असलेली मूर्ती ही मुळात असेल का? हो, मुळातली. दोष कोणते ते सांगतो. मकर कुंडल तळपती श्रवणी असं म्हणतो आपण. माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख आहेत, शंख कुंडल आहेत. माढ्याची मूर्ती दिगंबर आहे, तिच्या हातात काठी आहे. आता गुराख्याची जी काठी असते ना, ती डोक्यापर्यंत असते. ही अशी आहे, म्हणजे माझ्या वयातल्या लोकांनी आग धरावी तशी काठी येते, तशीच धरली आहे. छातीवर श्रीवत्स पाहिजे तर ते श्रीवत्स नाही, तिथे एक श्लोक आहे, तो कूटस्थो श्लोक आहे, पण त्याचा अर्थ श्रीकृष्णायन महा असा आहे. मग श्रीवत्स पाहिजे छातीवर, ते कसं करता येईल? म्हणून त्यांनी खाली लिहिलंय श्रीवत्स म्हणून. आता मला असं सांगा, झाशीच्या राणीचा पुतळा आम्ही केला, हातात तलवार द्यायचं राहिला तर तलवार म्हणून लिहायचं काय? असं होत नाही. म्हणजे हे दोष असलेली मूर्ती मूळ पांडुरंगाची पंढरपूरची मूर्तीच आहे असं म्हणणं कसं बरोबर आहे? आता पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. इतिहासाचे राजवाडे ज्यांनी पांडुरंगाबद्दल वारकरी टाळकुटेत वगैरे म्हटलं. आता हे राजवाड्यांनी काय म्हटलं की मी तिथे गेल्यावर, म्हणजे राजवाडे 100 वर्षापूर्वी तिथं गेले, ते म्हणाले की मला तिथे एक वयस्क म्हातारे भेटले गृहस्थ. ते असं म्हणाले की पांडुरंगाची मूर्ती, मूळ मूर्ती माढ्याला नेली होती संकट काळामध्ये,
आणि ती माढ्याहून संकट नाहीसं झाल्यावर ती पुन्हा आणून बसवली. पण एकाने असं म्हटलं की ती माढ्याची मूर्तीच खरी आहे, कारण राजवाडे म्हणतात. पण राजवाड्याने ती परत आणली हे सांगितलं, हे सांगतच नाही ते. असा फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी की ते माढ्याची मूर्ती आहे ना, ती बालस्वरूपाची दिसते हो. म्हणजे फार तर तुम्ही त्याला बाळकृष्ण म्हणा, पण बाळकृष्ण म्हणलं तर हातात काठी कशाला येते. तेव्हा अशी दोष असलेली मूर्ती मुळात पांडुरंगाची असणं हे न पटण्यासारखं आहे असं मला वाटतं. मी काही विष्णूच्या मूर्ती आणल्या त्या आता जाता जाता आपण पाहून घेऊया. दिसते का तुम्हाला? तर ही जी गरुडारूढ मूर्ती आहे ना, ती मूर्ती विदर्भातली आहे. तिच्या हातामध्ये अनेक हात आहेत. तिच्या हातामध्ये धनुष्य आहे. आणि विष्णूच्या हातात धनुष्य असेल तर त्याला शारंगधर म्हणतात, कारण विष्णूच्या धनुष्याला शारंग नाव आहे. ही एक दुर्मिळ मूर्ती आहे विष्णूची, शारंगधराची. दुसरी जी मूर्ती आहे उभी तुम्हाला दिसेल, दिसली का? अरे ही नाही, इकडची. हां, ही मूर्ती जी आहे ही फार गमतीची आहे. त्याचे पुजारी सांगतात की ही हरिहराची मूर्ती आहे. पण तुम्ही बारकाईनं पाहिलंच ना तर तिथे वज्र आहे पहा. डाव्या हातामध्ये वज्र आहे. आणि वज्र म्हणजे काय तर त्रिशूलाचे जे 3 हे असतात तसे वरच्याही बाजूला असतात आणि खालीही असतात. त्याला वज्र म्हणतात. म्हणतं ते लक्षात आलं आपल्या, दिसलं? वज्र म्हणतात. वज्र कुणाच्या हातात असतं? इंद्राच्या. म्हणजे ही मूर्ती कुणाची आहे? इंद्रा विष्णूची आहे. आणि इंद्र विष्णू म्हणजे कोण? वेदात आहे बरं का. त्याला इंद्र विष्णू असं म्हटलेलं आहे. आपण त्याला उपेंद्र म्हणू. हातात वज्र म्हणून त्याला उपेंद्र म्हणायचं. की इंद्रा विष्णू म्हटलं तरी काही हरकत नाही, पण तो उपेंद्र. इकडची मूर्ती फार गमतीची आहे. हिला 20 हात आहेत पहा. म्हणजे मोजू नका तुम्ही, आता मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा. हिला 20 हात आहेत. आणि 20 हातामध्ये अनेक शस्त्र आहेत, आयुध आहेत. आणि लांछनं म्हणतात त्याला, लांछनं आहेत. त्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे, धनुष्य आहे, तलवार आहे, घंटे आहे, वज्र आहे. म्हणजे काय झालं की अनेक देवाच्या हातामध्ये ज्या गोष्टी असतात, वस्तू असतात, त्या ह्या हातात आहेत. आणि इथे ह्या स्लाईडमध्ये आलं नाही, पण ह्याच्या एका बाजूला प्रद्युम्न आहे आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतात ते, नाही घोड्याचं तोंड असलेला हयग्रीव. मला माहिती होतं. कारण 11 वाजून गेले, तुमचं किती लक्ष आहे मला पाहिजे. तर हयग्रीव आहे. काय वैकुंठ जो मी मघा म्हणालो, त्या वैकुंठाला काही वेळा हयग्रीवाचं तोंड असतं. काश्मीरमध्ये वगैरे तुम्हाला अशा मूर्ती मिळतात. तेव्हा हयग्रीव, प्रद्युम्न एकेका रकान्यात आहेत आणि मधल्या रकान्यामध्ये ही मूर्ती आहे 20 हाताची. 20 हाताच्या म्हणजे द्व्याख्य संहितेपर्यंत तुम्ही पाहिलं तर विष्णूला 18 हात आहेत जास्तीत जास्त. पण तुम्ही
प्रतिमा लक्षण ग्रंथात पाहिलं तर त्याला 20 हात आहेत, कारण तो विश्वरूप आहे. म्हणून इकडे प्रद्युम्न, इकडे हयग्रीव आहे. आता तुम्ही असं म्हणू शकता की 3 रकान्यामध्ये ह्या 3 मूर्ती आहेत, ह्या तुम्ही एकत्र कशा घेता? तर बृहदीश्वराचं जे मंदिर आहे ना तंजावरला, तिथे मार्कंडेयाची मूर्ती दाखवली आहे. मध्ये शिव आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये यम आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये मार्कंडेय आहे. तर तो शिवाने पाय उचललेलाही आहे त्या यमाकडचा, आणि इकडे मार्कंडेय आहे. म्हणजे 3 रकान्यामध्ये पाहिल्यावर तुम्हाला ती मूर्ती कुणाची आहे, कोणत्या शिवाची आहे हे कळतं. तसं इथे 3, आणि ही मूर्ती औंढ्या नागनाथला आहे. परभणी, आता परभणी नाही, आता हिंगोली जिल्हा म्हणतात, त्यात ही मूर्ती आहे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, ही विश्वरूपाची मूर्ती झाली. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाचं वर्णन आलेलं आहे गीतेच्या. ते गीतेचं वर्णन इथे ह्या विश्वरूपाला, कारण सगळे देव इथे आलेले असतात. आता काय होतं, सगळ्या देवांना आम्हाला दाखवत आहेत. काही ठिकाणी दाखवलेले आहेत, उत्तरेकडे मध्य प्रदेशामध्ये, पण आम्हाला जितकी जागा मिळेल तेवढ्याच विश्वरूपाची मूर्ती दाखवायची आहे. तर आम्ही 20 हात, आणि प्रत्येक देवाच्या हातामध्ये जी लांछनं किंवा शस्त्र आहेत ती आम्ही इथं दिलेली आहेत विष्णूच्या हातामध्ये. ते अशा रीतीनं ही मराठवाड्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली विश्वरूपाची एकमेव मूर्ती आहे. आता इकडे पाहि, इथे कुबेर हा धन्वंतरी, त्याच्या हातामध्ये अमृत कलश आहे. ही खिद्रापूरची मूर्ती आहे. एक भक्तही त्याला, म्हणजे एक पेशंटही त्याच्याकडे आलेला आहे, तर तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येईल. कुबेराच्या मूर्ती फार कमी असतात, त्यातली ही एक आहे. आणि इकडे आता वैकुंठ आहे पहा. ही मूर्ती मेथी म्हणून एक ठिकाण आहे खानदेशामध्ये, तिथे ही वैकुंठाची मूर्ती आहे. त्याला 3 तोंड आहेत. एक सिंहाचं तोंड इकडं असतं म्हणजे संकर्षण, इकडे असतं ते वराहाचं हे आहे म्हणजे प्रद्युम्न आहे. मागं असेलच, इथं आहे डोक्यावर एक डोकं दिसतंय पहा, तो अनिरुद्ध आहे. तर आणि हातात शस्त्र वगैरे जी आहेत ती आहेत. ही वैकुंठाची मूर्ती, हे महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती आहे. पुढे झालं. एक मूर्ती मेहकरला आहे. आता हे फार गमतीचं प्रकरण आहे. मेहकरची मूर्ती साधारण 10 ते 11 फूट उंचीची आहे, प्रचंड आहे आणि देखणी पण आहे, प्रमाणबद्ध आहे. ती त्रिविक्रमाची मूर्ती, विष्णूमध्ये त्रिविक्रम येतो की नाही, तर त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्याच्या डोक्यावर बारकाईनं तुम्ही पाहिलं कदाचित, त्याला हे दाखवा ना, हे दाखवा. हां, इथे किरीटावर धनुष्यबाण हातात असलेली मूर्ती आहे पहा, तिला शारंगधर म्हणतात. ओके. आता त्याच्याहून वर एक लहानसं असं देऊळ आहे अगदी टोकाला. त्याच्यातली जी मूर्ती आहे ती तुम्हाला कदाचित दिसणार नाही, पण एक उभी मूर्ती आहे त्याच्यात लहानशी, ती वासुदेवाची आहे. आणि वासुदेवाच्या हातामध्ये, खालच्या उजव्या हातामध्ये गदा असते, वर शंख आहे, इकडे चक्र आहे आणि खाली कमळ आहे खालच्या हातामध्ये. ते हे वासुदेवाचं लक्षण आहे. हा वासुदेव आता इथं सगळ्यात वर कसा आला, तर विष्णूच्या मूर्तीच्या
मध्ये अगदी शेवटची जी मूर्ती असते ती वासुदेवाची असते आणि याला आम्ही परविष्णू म्हणतो. परविष्णू म्हणजे वासुदेव आणि वासुदेव म्हणजे परब्रह्म. म्हणजे शैव मूर्तीमध्ये सगळ्यात उन्नतावस्थेतली जी मूर्ती आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे ती वासुदेवाची मूर्ती इथे दाखवलेली आहे. तिच्याकरता वेगळं सिंहासन आहे. ही महाराष्ट्रातला नव्हे, भारतातली ही एकमेव मूर्ती आहे. आता सगळ्यात उन्नतावस्थेतली ब्रह्मस्वरूपाची मूर्ती आपण विष्णूची पाहिली वासुदेवाच्या निमित्ताने. तर ह्याच्या पुढे मी काय सांगणार म्हणून थांबतो. मनापासून धन्यवाद सर. सरांच्या या मंत्रमुग्ध करणाऱ्या व्याख्यानांनी मानवी मनाला उपयुक्त ठरणारे मूर्तिशास्त्र, ते विष्णूचा झालेला विठू, ते राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती समाजाला एकत्रित करणारी विठ्ठल भक्ती, त्यामागील तत्त्वज्ञान आणि इतक्या असंख्य मूर्त्यांचे विवरण, असा एक मोठा वैचारिक प्रवास आपल्याला गेल्या 1.5 तासामध्ये घडवलेला आहे. अशा या विचार करायला भाग पाडणाऱ्या व्याख्यानानंतर आपल्या मनात विठ्ठलाच्या रूपाविषयी अनेक नवे विचार तर निर्माण झालेच असतील, पण प्रश्नही निर्माण झाले असतील. तर पुढचे 5 मिनिट आपण प्रश्नोत्तरांच्या सत्रासाठी ठेवणार आहोत. तत्पूर्वी एक घोषणा. MH12-3212 ही काळ्या रंगाची जगवार गाडी ज्यांची असेल आहे त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी ती कृपया पार्किंगमधनं थोडी हलवावी. तसंच या गाडीच्या नजीकच्याही काही 2 चाकी आहे, त्यांनीही त्या गाड्या हलवल्यात तर मदत होईल, कारण की इतरांच्या गाड्यांसाठी बाधा निर्माण होते आहे. MH12-3212 काळी जगवार. तर कोणाच्या मनात प्रश्न असल्यास त्यांनी हात वरती करावा. माईक आम्हाला तिथपर्यंत आणणं अवघड आहे, थोडं जोरात बोला. कानातले मासे ते विचारत होते. मकरकुंड सुद्धा शिल्पशास्त्रामध्ये 9व्या शतकापासून दिसतात आपल्याला. म्हणजे आधी असतील. मकर हे इच्छेचं हे असतं. तुम्ही इच्छेवर ताबा मिळवला पाहिजे असं त्याचा अर्थ असतो. गरुडस्तंभ असतो त्यामुळे विष्णूच्या बरोबर गरुडस्तंभ आलेला आहे का, किंवा त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, आपण विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक म्हटल्यामुळं तर गरुड तिथं असायचं काही कारण नाही. पण गरुड विष्णू मूर्तीच्या समोर गरुड असतो. सगळ्याच ठिकाणी असतो असं नाही. दक्षिणेमध्ये मात्र असतोच असतो, पण आपल्याकडे असतो असं काही नाही आहे. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. सर, मी अशी कथा ऐकलेली आहे की विठ्ठल जेव्हा येऊन पंढरपुरात पुंडलिकासाठी विटेवर उभे राहिले तेव्हा सगळे देव शोधायला लागले त्यांना, आणि शंकर भगवान आले शोधत शोधत तिथपर्यंत, आणि महाद्वारात त्यांनी नंदीला सांगितलं की तू थकलेला आहे, तू इथे बस. महाद्वारात 11 रुद्र मारुती आहे. मारुतीच्या पुढे नंदी कधी नसतो, तिथे नंदी आहे. तिथून पुढे आल्यावर आपण आत गेलो नामदेव पायरीकडून की डाव्या हाताला गणपती आहे. शंकराने गणपतीला सांगितलं तू पण थकलाय, तू इथे बस, आणि ते स्वतः विठ्ठलाकडे जातात. विठ्ठलाला म्हणतात मी किती वेळ थांबू आता इथे तुझ्याजवळ. तेव्हा विठ्ठल म्हणतात की तू माझ्या डोक्यावर बस. आणि असं म्हणजे आख्यायिका मी अशी ऐकलेली आहे की देवाच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं ते ज्यांनी सांगितलं ते ठीक आहे, पण ते बरोबर नाही. ऐकलेलं बरोबर आहे. महापूजेच्या वेळेस विठ्ठलाला स्नान घालतात तेव्हा पण पुजारी वरती जो मुकुट आहे त्याला गंध असा लावतात.
अहो मी तुम्हाला सांगतो, पुजाऱ्यांना मूर्ती, माझं म्हणजे दुर्दैव आपलं असं आहे की पुजारी असोत, पुरोहित असोत, ट्रस्टीतले लोक असोत, त्यांना ती मूर्ती असतेच असं नाही. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं दिली असती मोठमोठी, जिथे 1000 लोक रोज जातात दर्शनाला, त्यांना ती मूर्ती कोणती आहे माहिती नसते. कारण आपल्याला माहिती आहे डोळे झाकून काय मागायचं ते मागायचं, मूर्ती कोण पाहते माहिती नसते. आता काय झालं, काही ठिकाणी मी अशा, पण मी ते सांगत नाही कारण तुमची श्रद्धा असते, कशाला हे करायचं. एक ठिकाणी मी गेलो, मूर्ती कोणाची आहे? पुरोहित म्हणाले नारायणाची आहे. मी म्हटलं हो मूर्ती आहे. नाही, लक्ष्मीनारायण म्हणून कुलदैवत मानतात काही लोक ह्या मूर्तीला. म्हटलं ठीक आहे, तुमच्या पुरतं हे राहू द्या, तुम्ही कुठे सांगू नका म्हटलं. एके ठिकाणी गेलो, एकवीराची मूर्ती असं, तिथं 2 देवळं बरोबर आहेत, एक महालक्ष्मीचं एक हे. तर ती मूर्ती पाहिली, मला बोलावलं कशा करतात त्या गावच्या लोकांनी, तर मोठं देऊळ केलं आहे आता, 4 कोटी खर्च करून. म्हणजे गाभारा मोठा झाला ना, दारही मोठं झालं. आणि ही काय म्हणतो आपण तांदळा, हा आता खाली लहान मंदिर होतं तेव्हा तांदळा होता. तर त्यांनी म्हटलं आम्हाला हा तांदळा वर उचलून ठेवता येईल का? तर म्हटलं मंदिर पाहिल्याशिवाय मला नाही सांगता येत. गेलो त्या गावी, पाहिली मूर्ती. मी म्हटलं हे सगळं पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की इथे मूर्ती होती, तांदळा नाही. तर म्हटलं हे काढा, तुम्ही सगळं काढून झाल्यावर मला पुन्हा बोलवा, मी येईन म्हटलं. आणि मूर्ती नसेल तर तांदळ आपल्याला वर घेता येईल. त्यांचा निरोप आला की मूर्ती मिळाली. 13व्या शतकातली आहे. पुढे गंमत आहे, त्या 13व्या शतकातली पोथी आहे म्हणले त्याच्यात मूर्तीचं वर्णन आहे, ती ही मूर्ती आहे. म्हणजे तुम्ही 600 वर्ष कुणाची पूजा केली नाही का? दुसरी अशाने इथे दिवेआगरला गेलेले सगळे लोक असतील ना इथं, हा, तर तिथं मूर्ती कुणाची आहे? विष्णू रूपनारायणाची आहे. रूपनारायणाची आहे ती मूर्ती. शास्त्राच्या दृष्टीनं केशवाची आहे. मग रूपनारायण का म्हणतात तर शिलाहारांचा गंडरादित्य नावाचा जो राजा होता, ज्यांनी ह्या मूर्तीची स्थापना केली, त्याचं एक नाव रूपनारायण होतं. आलं लक्षात? त्याला त्याचा काय म्हणू उपनाम रूपनारायण होतं. ते रूपनारायणाने स्थापन केलेली ती केशवाची मूर्ती आहे. आता असं शिलालेख होती ते, त्या शिलालेखात त्याचं रूपनारायण नाव आहे, गंडरादित्याचं. तर असं म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण मूर्तीशास्त्र मधल्या 500-600 वर्षात विसरून गेल्यामुळं आपल्याला अजूनही अनेक मूर्तींची ओळख झालेली नाही. ती ओळख आपण हळूहळू कशी करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. शेवटचे 2 प्रश्न घेऊया आपण. सर, सेतू माधवराव पगडींच्या साहित्यात असं आढळतं की माधवाचार्य जे होते त्यांनी हा समाज एकत्र आणण्यासाठी काही पद्धती सुरू केल्या. त्यांनी ज्या उत्तरेतनं नदीत त्यांना असं त्यांनी सामान्य लोकांना हे करण्यासाठी सांगितलं की मला ज्या विष्णूच्या मूर्ती मिळाल्या त्यातली एक मी पंढरपूरला ठेवली आणि काही साऊथला ठेवली. त्याच्याबद्दल काही आहे? कोणी ठेवली पंढरपूरला? सेतू माधवराव पगडी, माधवाचार्य आधीचे जे त्यांचे जे सेतू माधवराव पगडी
ते माधवांच्या आहे हां. त्यांनी सांगितलं त्यावेळेस जो हे धर्म बदलणं वगैरे जोरात सुरू होतं इब्राहिम लोधी वगैरेच्या काळामध्ये, त्याच्या अगोदर त्यांनी ती समाजाला एकत्र आणण्यासाठी जो तुम्ही मागे सांगितलं त्याच्यासाठी त्यांनी मुद्दाम उत्तरेत नदीमधनं ज्याला आपण शाळुंका म्हणतो त्या ह्याच्यातल्या हे आणून मूर्त्या आणून केलं, त्याच्यामधली ही मूर्ती आहे असं सिद्धी माधवराव पगडींच्या ह्याच्यात आहे. मुळात त्याला शाळुंका म्हणत नाही. शाळुंका ही जी शिवाची पिंड असते त्याच्या भोवती जी गोष्ट असते त्याला शाळुंका म्हणतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की सेतू माधवराव पगडींच्याबद्दल मला खूप आदर आहे. माझी त्यांची छान ओळख होती, इतिहासाचे आचार्यच ते होते. पण अन्व्याला ते गेले, अजिंठ्याच्या रस्त्यावर अन्व म्हणून गाव आहे, अन्व्याला गेले. तिथं महादेवाच्या मंदिराचं त्यांनी वर्णन केलं, पण ते मंदिर शास्त्राने पाहिलं तर मुळात विष्णूच आहे. मग महादेवाचं तर ते कसं असतं तुम्हाला सांगतो. मूर्तिशास्त्राबद्दल आपल्याला फार अज्ञान आहे असं मी म्हणतो. मूर्ती ओळखता येत नाहीत, मूर्ती आपल्याला माहिती नाहीत, त्याचं ते शास्त्रच आहे. आणि हे आता जे शिकणारी मंडळी आहेत त्यांना आता कळलं ते की किती गोष्टी खऱ्या आणि किती खोट्या. सर ते हम्पीमध्ये पण एक विठ्ठल मंदिर आहे आणि तिथे गेल्यावरती जेव्हा गाईड त्यांना माहिती येतो तेव्हा ती सांगतात की तिथे काय आक्रमण झाल्यानंतर तिथली विठ्ठलाची मूर्ती हलवली आणि ती पंढरपूरला आणली असं बरंच त्या ठिकाणी सांगितलं. त्याबद्दल रिकामा गाभार आहे तिथे. आता मला काही गोष्टी स्पष्टपणे सांगणं आवडत नाही, म्हणजे जमत नाही. कारण मी तसं सांगायला गेलो ना तर लोकांच्या श्रद्धेला तडा जातो. मी खूपदा ज्या मूर्ती पूजेत आहेत मंदिरामध्ये त्या मूर्तींच्या बद्दल मी बोलत नाही. एवढंच. शेवटच्या 2 प्रश्न. येस मॅडम. विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल सांगितलं की त्याची दृष्टी सरळ पण नाही आहे आणि पूर्ण बंद पण नाही, तर तशी स्पेसिफिक तशीच असल्याबद्दल काही सांगू शकता? नाही, मी सांगितलं ना की त्याची दृष्टी तो योगस्थानक आहे ना, त्यामुळं ती डोळे असे उघडे ठेवूनही योग करत नाही, खाली दृष्टी ठेव त्या प्रसंगाला जे साजेसं आहे अशा पद्धतीनंच ती मूर्ती, ते डोळे तसे करायला लागतात, तशी ती मूर्ती आहे. पांडुरंग या शब्दाचं विश्लेषण काय आहे किंवा काय माहिती? काय ते पंडरंग, पांडुरंग अशा त्याच्या काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि पांढऱ्या रंगाचा म्हणजे तो पांढरा होता अशी काही लोकांनी व्युत्पत्ती सांगितली. ती आता संस्कृत पंडित त्याच्याबद्दल सांगू शकतील, पण ते पांडुरंग म्हणण्याने काही विठ्ठल त्रास होईल असं काही नाही. पांडुरंगाष्टकम शंकराचार्य आणि पंढरपूर याचा कसा संबंध? शंकराचार्यांनी पांडुरंगाची मूर्तीच पंढरपूरला पाहिली आणि त्यांनी ते पांडुरंगाष्टक लिहिलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं त्यांनी म्हटलं. आता इथे आलं ओघानी म्हणून सांगतो, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. लिंग म्हणजे चिन्ह, पांडुरंग हा ब्रह्माचं चिन्ह आहे असा त्याचा अर्थ आहे. शेवटचा एकच अक्षरशः आपल्या मनात खूप आहेत, पण तुम्ही दोघे एकामागे एक प्रश्न सांगा सर, एकत्र उत्तर देतो. बोला मॅडम. मला शिवाबद्दल विचारायचं होतं. आपण म्हणलात की ते चतुष्पाद होता पहिल्यांदा, तर त्याच्यानंतर ते त्यातले 2 पाय मांडी घालून 2 पाय खाली सोडले, पण त्याच्यानंतर मग पिंडी स्वरूप कसं आलं त्याला?
कशाचं रूप? पिंडी, शिवपिंडी म्हणतो ना आपण. ते तसं नाही मॅडम, तो विचारच वेगळा आहे शिवाच्या संबंधात. आता तुम्ही ज्याला शिवलिंग समजता त्याचा फार विचार झालेला आहे. मी पुढच्या केव्हा तरी भाषणामध्ये ते तुम्हाला सांगेन. ते जे शिवलिंग आहे त्याला परशिव म्हणतात आणि परशिव म्हणजे शैव लोकांचं ब्रह्म. तो वेगळा विचार आहे तत्वज्ञानाचा, तो पुढे घेऊ. शेवटचा आणि याच्यानंतर आपण थांबूया. बाकींना काही असतील तर आज थोडं अवघड आहे विचारणं, कारण वेळेअभावी आपल्याला हा शेवटचा प्रश्न घेऊन थांबावा लागेल. आपल्या प्रश्नानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि मग आपण कार्यक्रम थांबू. विष्णूच्या सर्व मूर्ती त्या शस्त्र घेऊन येत आहेत, फक्त विठ्ठल एकच मूर्ती असे. ते मी मग सांगितलं होतं की तो योगाची मूर्ती असल्यामुळं त्याच्या हातात शस्त्र असणार नाही. नाही म्हणजे दुसरी मूर्ती म्हणजे इथं विठ्ठलवाडीतही मूर्ती आहे. ती लखुबाईची मूर्ती म्हणजे रुक्मिणीचीच मूर्ती आहे. त्याचं काय झालं? अहो काय होतं, ह्याच्या दंतकथा असतात ना ते फार गमतीचे असतात. आता त्या पारिजातकाच्या प्रकरणामध्ये काहीतरी गोंधळ झाला आणि रुक्मिणी रुसून पंढरपूरला आली. द्वारका कुठे आणि रुक्मिणी कुठे, पंढरपूर कुठे? तर ते दंतकथा म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पण लखुबाईची मूर्ती जी आहे तिच्यापेक्षा पांडुरंगाच्या जवळ जी रुक्मिणीची मूर्ती आहे, जवळ म्हणजे दुसऱ्या देवळात आहे, ती रुक्मिणीची मूर्ती ही आधीची असावी असं मला वाटतंय. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की हा योग विष्णू असल्यामुळं साहजिकच रुक्मिणी तिथं असणार नाही. ती थोडीशी बाजूला ईशान्येकडे देऊळ बांधलं आणि तिची स्थापना केली असा अर्थ. राही म्हणजे सत्यभामा आणि रुक्मिणी तर रुक्मिणी आहे. धन्यवाद सर. आता कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शनाकडे वळूया. सर्वप्रथम इंडी हेरिटेजच्या या पहिल्याच उपक्रमातल्या मास्टर क्लासला व्याख्यानकर्ते म्हणून लाभलेले खुद्द डॉक्टर दिगलूरकर सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि विठ्ठल मूर्तीं पलीकडे जाऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले ऋणी आहोत. तसंच आमच्या एका विनंतीला मान देऊन आमचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी इथे आलेले आमचे शिक्षक डॉक्टर मनीषा पुराणिकबाई आणि डॉक्टर श्रीनंद बापट सर यांचेसुद्धा मी इंडी हेरिटेजतर्फे आभार व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आणि जागेअभावी ज्यांची गैरसोय झाली त्यांच्यासाठी मी क्षमा व्यक्त करते. आजचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता दिवसरात्र मेहनत करणारे आमचे वर्गमित्र निखिलजी आफेळ, पद्मनाभजी धायगुडे, अद्वैतजी करजकी, यशोधराजी साने यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. तसंच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं व्यवस्थापन,
व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी स्वीकारणारे प्रसादजी ठाकर आणि फोटोग्राफीची जबाबदारी स्वीकारणारे अमितजी देशपांडे यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करते. सगळ्यात शेवटी ज्या वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली त्यांचेसुद्धा मी इंडी हेरिटेजतर्फे आभार मानते. कार्यक्रमाची सांगता ही आमची इंडॉलॉजीतील वर्गमैत्रीण आणि कवयित्री इंद्रायणी चव्हाण हिने रचलेल्या एका छोट्याशा कवितेनी करते. निराकार अमूर्त भावना भक्तीची, करी साकर सुकड मूर्ती सावळ्या विठूची. अव्यक्त त्याची साथ असे पाऊली पाऊली, परी माथा टेकावया मूर्ती सावळ्या विठूची. नामाच्या गजरी भजनी आहे तो, परी तुळस वहाया मूर्ती सावळ्या विठूची. इंडी हेरिटेजद्वारा आयोजित विठ्ठल मूर्तीचा हा मास्टर क्लास इथे संपतो आहे अशी मी घोषणा करते. सभागृहाच्या मागच्या बाजूला चहापानाची व्यवस्था केली आहे. सेल्फ सर्व्हिस तत्वावरती असलेल्या चहाचा आणि कॉफीचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. कार्यक्रम इथे संपला आहे अशी मी घोषणा करते. धन्यवाद. जय हिंद.